आज आपल्याला जीवन जगत असताना जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल, यश संपादन करायचे असेल तर मित्रांनो आपल्याला खूप साऱ्या स्किल्सची गरज असते। तर या सर्व स्किल्सपैकी सर्वात महत्त्वाची जर कुठली स्किल असेल तर ती आहे लीडरशिपची स्किल। आणि लीडरशिप या स्किलबद्दल जर आपल्याला सर्वात अधिक कोण माहिती देत असेल तर तो म्हणजे आहे ईगल पक्षी। आणि या ईगल पक्षाकडून लीडरशिपबद्दल खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात। तर याचपैकी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ईगलकडून आपण सर्वात महत्त्वाचे जे 6 प्रिन्सिपल आहेत लीडरशिपच्या बाबतीमध्ये ते बघणार आहोत। आणि सर्वात शेवटचं म्हणजे 6वं जे प्रिन्सिपल असणार आहे ते सर्वात महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो। सर्वात महत्त्वाचं पहिलं प्रिन्सिपल असणार आहे ईगल हे सर्वात उंचावरती एकटं उडतं। एकटं तर ते चिमणी असेल, कावळा असेल किंवा इतर छोटे पक्षी असतील त्यांच्यासोबत कधीही उडताना तुम्हाला दिसणार नाही। ते सर्वात उंच एकटं उडत असतं। म्हणजेच काय तर ते वेगवेगळ्या निगेटिव्हिटी आणि डिस्ट्रॅक्शनपासून मित्रांनो मुक्त अलिप्त राहत असतं। तर या प्रिन्सिपलपासून आपल्याला काय शिकायला मिळते तर नक्कीच मित्रांनो निगेटिव्ह पीपल्स जे असतात, जे आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून आपण दूर राहायला हवं। त्यांना आपल्या आयुष्यामध्ये एंट्री नको आहे। आणि जे तुम्हाला विश्वास देतात, बळ देतात, तुम्हाला इन्स्पायर करतात चांगल्यात चांगल्या गोष्टी करण्यासाठी, चांगल्या सवयी अंगी बांधण्यासाठी, सोबतच मित्रांनो तुमच्या यशामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला जे हेल्प करतात अशा लोकांना नक्कीच तुम्ही जवळ करायला पाहिजे। त्यांच्यासोबत तुमचा वेळ तुम्ही घालायला पाहिजे। ज्याप्रमाणे ईगल हे इतर ईगल सोबतच उडत असतं, दुसऱ्या चिमणी वगैरे इतर पक्ष्यांसोबत ते कधीही दिसत नाही। म्हणजेच त्याचं ते सर्कल जे आहे, मित्र जे आहेत ते व्यवस्थित निवडतं। त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा सर्कल जे असतील, नातेवाईक असतील, जे चांगले लोक असतील ते सर्कल तुम्ही निवडा, ना की निगेटिव्ह पीपल इथे तुम्ही निवडायला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं लीडरशिप प्रिन्सिपल जे की आपण ईगलकडून घेणार आहोत ते आहे मित्रांनो ईगल हे लेझर फोकस असतं। म्हणजेच ईगलचं लक्ष जे आहे, जे त्याचं लक्ष आहे त्या लक्ष्यावरती त्याचं लक्ष खूप ॲक्युरेटली असतं। म्हणजे जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावरून ते आपल्या जे लक्ष आहे त्यावरती ध्यान ठेवतं। आणि मधात मग कितीही त्यामध्ये अडथळे येऊ द्या, डिस्ट्रॅक्शन्स येऊ द्या, त्यावरती कुठलाही तो विचलित न होता आपल्या लक्ष्यावरती फोकस असतं। त्याला लेझर फोकस म्हणतात। 5 किलोमीटरच्या अंतरावरून सुद्धा ते त्याचं ध्येय ढळू देत नाही आहे। तर यामधून आपल्याला असं शिकायला मिळतं की निश्चितच जे आपले ध्येय असतील, जे आपल्याला लक्ष गाठायचे असेल त्या लक्ष्यावरती आपण अढळ असायला हवं, त्या लक्ष्यावरती आपण ध्यान केंद्रित करायला हवं। कुठलेही इतर मधामध्ये छोटे मोठे डिस्ट्रॅक्शन्स येत असतील, अडथळे येत असतील तर ते आपण दूर सारून त्यावरती लक्ष न देता केवळ आणि केवळ आपल्या लक्ष्यावरती फोकस करायला हवं। हा एक महत्त्वाचा लीडरशिपचा जो प्रिन्सिपल आहे तो आपल्याला ईगलकडून शिकायला मिळतो। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं ईगलकडून जे शिकण्याजोगं प्रिन्सिपल आहे मित्रांनो ते आहे ईगल हे कधीच डेड म्हणजेच मेलेलं त्याचं भक्ष्य खात नाही, अन्न खात नाही। तर ते सतत कधीही त्याला खायचं असलं तर ते फ्रेश जे त्याचं भक्ष्य आहे ते मारून खातं। या प्रिन्सिपलमधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की निश्चितच जे आपले मागं आपल्याला मिळालेले छोट्या मोठ्या अचिव्हमेंट असतील, त्यानंतर छोटे मोठे सक्सेस असतील तर यावरतीच आपण फोकस न करता, त्यावरतीच विसंबून न राहता आपण काय करायला हवं की नवीन नवीन मार्ग जे असतील, नवनवीन अचिव्हमेंट असतील ह्या आपण शोधायला हव्यात। नवीन नवीन मार्ग आपल्याला यशाकडे जाणारे क्लुप्त्या असतील, छोटे छोटे स्टेप्स असतील आपण त्या घ्यायला हव्यात, ना की मागं भूतकाळामध्ये मिळालेले जे छोटे मोठे सक्सेस असतील त्यावरती आपण विसंबून राहायला नको आहे। त्यानंतर मित्रांनो चौथं महत्त्वाचं जे प्रिन्सिपल असणार आहे ईगलकडून शिकण्याजोगं ते म्हणजेच ईगल्स जे असतात ना त्यांना स्टॉर्म म्हणजेच वादळं खूप आवडत असतात। जेव्हा मोठ्यात मोठं वादळ येतं तेव्हा ईगल काय करतं, बिलकुल घाबरत नाही, पळून जात नाही, तर ते काय करतं त्या वादळाचा उपयोग आपल्यासाठी करून घेतं। वादळामध्ये जातं, ते वादळाच्या मध्ये शिरतं आणि उडून न जाता, घाबरून न जाता त्या वाऱ्याची जी गती आहे त्या वाऱ्याच्या गतीचा उपयोग स्वतःसाठी करतं आणि
उंच ढगाच्या पलीकडे जाऊन त्या वाऱ्याचा उपयोग करून ढगाच्या पलीकडे जातं. तर निश्चितच मित्रांनो, यामधून आपल्याला एक गोष्ट शिकायला, जेव्हाही आपल्यावरती संकट येतील, अडचणी येतील, अडथळे येतील आपल्या वाटेमध्ये, सक्सेसच्या रस्त्यामध्ये, तर त्यावरती आपण टळमळून न जाता, त्याला न घाबरता, त्या समस्येवरती आपण उपाय शोधून त्याच समस्येचा आपल्या रस्त्यामध्ये आडकाठी न बांधता त्याचाच आपल्याला फायदा करून कसा घेता येईल ह्या गोष्टी आपण शोधायला हव्यात. आणि त्यानुसार मित्रांनो, त्या अडथळ्यांमध्ये संधी शोधून नक्कीच आपण त्याचा इथे फायदा करून घ्यायला या प्रिन्सिपलचा उपयोग होतो. मित्रांनो, 5वा महत्त्वाचा प्रिन्सिपल असणार आहे ईगल्सकडून आपल्याला घेण्याजोगा. तो म्हणजे ईगल्स हे आपल्या पिल्लांना उडण्यासाठी स्वतः शिकवतात. तर ते कशा पद्धतीनं, तर ते काय करतात की जे घरटं असतं त्यांचं, त्या घरट्यामधलं जे मऊ भाग असेल, जसं की गवत असेल, इतर मऊ गोष्टी असतील, त्या सर्व काढून टाकतात आणि पिल्लांना ते घरटं सोडायला भाग पाडतात. म्हणजेच पिलं काय करतात की मग जेव्हा त्यांना तिथं टोचायला लागतं, मऊ जागा राहत नाही, तर मग ते घरट्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. तर मग बाहेर गेलं तर त्यांना उडायला हवं, म्हणून स्वतःहून ते काय करतात की कंडिशन जी आहे उडण्यासाठी त्यांना अनुकूल बनवतात आणि घरट्यामध्ये राहण्यासाठी प्रतिकूल बनवतात. तर निश्चितच यामधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळेल, कम्फर्ट झोनमध्ये राहायचं आपल्याला सवय पडून गेलेली असते, ती सवय आपण सोडायला हवी. तेव्हाच कुठे आपण सक्सेसच्या मार्गाने जाऊ शकतो. मित्रांनो, लिडरशिपमध्ये आपण चांगले होऊ शकतो. आता 6वं आणि सर्वात महत्त्वाचं जे प्रिन्सिपल आपण ईगलकडून घ्यायला पाहिजे ते म्हणजे ईगल हे जेव्हा म्हातारे होतात, ओल्ड होतात, ते तेव्हा स्वतःचा पुनर्जन्म करतात. हो मित्रांनो, आपण कदाचित ऐकलेही असेल की ईगल्स हे असतात काही दिवसानंतर जेव्हा ते स्वतःला ओल्ड समजतात, तर तेव्हा ते स्वतःचा पुनर्जन्म करतात. तर यामध्ये ते काय करतात, स्वतःची चोच असेल, स्वतःचे पंख जे जीर्ण झालेले असतील, त्याला उडण्यास अडथळे येत असतील, चोचेने काही त्यांना भक्ष्य पकडता येत नसेल, त्यांचा जो पंजा असतो तो कमकुवत झाला असेल, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत ते चोच काढून टाकतात, पंख काढून टाकतात, त्यानंतर त्यांचे जे नख्या आहेत त्यासुद्धा ते काढून टाकतात आणि पूर्णतः नवीन पुनर्जन्म घेतात. तर त्यातून मित्रांनो त्यांना खूप असह्य अशा वेदना होतात. तर त्या वेदना सहन करून ते स्वतःचा एकदा पुनर्जन्म करतात आणि मग मात्र ते अधिक स्ट्रॉंग, अधिक बळकट, अधिक मजबूत होऊन नक्कीच आणखीन जास्त त्यांच्यामध्ये ताकद येऊन ते भक्ष्य पकडण्यासाठी सज्ज होतात. तर या गोष्टीतून आपल्याला असं शिकता येईल मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये ज्या जुन्या सवयी असतील, वाईट सवयी असतील, जे तणाव असेल, तर ह्या गोष्टी आपण नक्कीच इथे काढून टाकायला हव्यात. मग त्यातून आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, तर त्या काढून टाकून आपण एक आपला स्वतःचा पुनर्जन्म इथे करायला हवा, चांगल्या सवयी अंगी बनायला हव्यात आणि ईगलप्रमाणे अधिक स्ट्रॉंग आणि सक्सेसफुल बनायला यामध्ये आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. तर मित्रांनो, हे जे लिडरशिपचे 6 प्रिन्सिपल होते ते आपण ईगल या पक्षाकडून घेतलेले आहे. तर नक्कीच ईगलकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे 6 प्रिन्सिपल आहेत हे आपल्याला जीवनामध्ये सक्सेस मिळवण्यामध्ये नक्कीच हेल्प करतील अशी मी या व्हिडिओतून आशा करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका मित्रांनो, कारण की या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत मी नवनवीन अशाच पद्धतीचे व्हॅल्युएबल कंटेंट जो असतो तो घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.